नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण हे चिन्हच हिरावलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत असल्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढलं जाऊ शकतं. शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसंच शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट कायदेशीर लढण्यासाठी सज्ज झालाय. तर दुसरीकडे शिंदे गटाला यश मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ यांच्याशी सातत्यानं संपर्क साधतायत आणि कायदेशीर डावपेचांची लढाई लढतायत. 11 जुलै रोजी अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मात्र सुदैवाने यात अपयश आलंच तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना यांच्यातला उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातला आता संघर्ष पुन्हा एकदा, तोही आता निवडणूक चिन्हावरून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह जाणार का? कारण एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती दावा करण्याची शक्यता आणि त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत सुद्धा. आणि त्यामुळेच आता काही घटनातज्ञांचे किंवा कायदेतज्ञांचा सल्ला उद्धव ठाकरे सुद्धा घेत आहेत आणि त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह असणार की आणखी नवं काही, मात्र त्याच दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्यात, अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा मुद्दा पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गटासमोर, तो म्हणजे निवडणूक चिन्हाचा, काय होऊ शकतं? या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, आता धनुष्यबाण हे चिन्ह आणि यावरती आता दोन्ही गट दावा करणार, त्यामुळे धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह कोणाचं राहणार याची सगळ्यांना उत्सुकता आहेच आणि त्यासोबत या दोन्ही गटांना सुद्धा काय होऊ शकतं? उदय, आवाज येतोय? हा श्वेता, आवाज येतोय मला तुमचा. उदय, आता धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष काय होऊ शकतं? अगदी बरोबर आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट याच्यामध्ये आता संघर्ष आहे तो धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावरती. नेमका धनुष्यबाण कोणाच्या हाती जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र जी काही निवडणूक आयोगाचा कायदा सांगतो त्यानुसार विधिमंडळाच्या पटलावरती सर्वाधिक आमदार, सर्वाधिक सदस्य संख्या ही शिंदे गटाकडे आहे, तर विधिमंडळाच्या बाहेर सर्वाधिक सदस्य संख्या ही शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची आहे. ठाकरे गटाची एकूणच सदस्य संख्या ही जी कार्यकर्ते किंवा जी पक्ष नोंदणी जी असते त्या संदर्भातली आहे ती, आणि त्या संदर्भात 40 लाखाहून अधिकची सदस्य संख्या आहे ती असल्याचं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं सांगण्यात येत आहे की आमची जी सदस्य नोंदणी आहे ती 40 लाखाच्या वर आहे आणि ती शिंदे गटाकडे नाही आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते आमच्याकडेच राहील. मात्र निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय या संदर्भात कायदेशीर लढाईमध्ये नेमकं काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं आता धनुष्यबाण कोणाच्या हाती जाणार. शिंदे गटाने देखील या संदर्भात एक कायदेशीर लढाई जी आहे ती सुरू केलेली आहे की धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आमचं आहे, कारण खरी शिवसेना जी आहे ती आमची जी आहे सर्वाधिक शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे आमच्या बाजूने, त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळावं अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे जे ठाकरे गट आहेत त्यांनी देखील दावा केलेला आहे की सर्वाधिक नोंदणीकृत जे सदस्य संख्या आहे शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून ते सर्वाधिक आमच्याकडे आहे, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मूळ शिवसेना ही आमचीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यावरती आता कायदा काय सांगतोय किंवा निवडणूक आयोग काय निर्णय घेत आहे किंवा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेत आहे हे आता पाहावं लागेल. बरं, मात्र उदय, जर वेळ आलीच ठाकरे गटावरती की शिवसेना शिवाय ह्या धनुष्यबाण या चिन्हावरती पाणी सोडण्याची, तर मग तयारी आहे काय कळतंय? अगदी बरोबर आहे. कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं काही त्यांच्या महत्वाच्या कार्यकारिणीचे जे महत्वाचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी तशीही मानसिक तयारी ठेवण्याचं सांगितलेलं आहे, कारण केंद्र सरकार त्याचं राज्य सरकार याच्यामध्ये सत्ता आता शिवसेना म्हणजे ठाकरे गटाची राहिली नाहीये. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते त्याआधीच आपण आपली मानसिक तयारी करावी. जर का धनुष्यबाण आपलं राहिलं नाही तर इतर चिन्हाची देखील आपण तयारी करून ठेवावी, जेणेकरून ते नवीन चिन्ह जे मिळेल ते आता महाराष्ट्रातल्या खेडोपाडी गावोगावी
घरोघरी वाडी वस्तीवरती घरोघरी पोहोचवावं लागणार आहे आणि ते खूप मोठं संघर्ष आणि खूप मोठं आव्हान जे आहे ते ठाकरे गटाच्या शिवसेनेसमोर असणार आहे. त्यातून ठाकरे गट कसा सावरतोय आणि नवीन चिन्ह जे आहे ते जर मिळालं तर घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांना ते कशा प्रकारे जबाबदारी देतात हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या ही लढाई जी आहे पूर्णपणे कायदेशीर आहे, कायद्याच्या अंतर्गत आहे. त्यामुळे कायदा काय उत्तर देते किंवा एकूणच निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र एक प्रकारे पूर्वतयारी जी म्हणता येईल किंवा एकूण आपलं मानसिक तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडनं करण्यात येत आहे की समजा उदय, आता तयारी तर ठेवलेली आहे उद्धव ठाकरे गटानं, मात्र यामध्ये तांत्रिक बाबी काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेले. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता धनुष्यबाण हे चिन्ह म्हणजे शिवसेनेची ओळख, मात्र आता जर शिंदे गटानं त्यावरती दावा केला तर मग ठाकरे गटाला ते चिन्ह सोडावं लागेल का? काय त्यामध्ये तांत्रिक बाबी असू शकतात? यामध्ये आपली 10वी अनुसूची जी आहे आपली संविधानाची, त्यामध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी. आता मी चर्चा ऐकत होतो, लेजिस्लेचर पार्टीमध्ये शिवसेनेचं बहुमत आहे, याच्याबद्दल वादच नाहीये. शिवसेनेच्या शिंदे गटाचं बहुमत आहे, याबद्दल वाद नाही. आणि या गटाला माननीय अध्यक्षांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. मात्र चिन्हाच्या बाबत मात्र यामध्ये एक इलेक्शन कमिशनकडे रूल्स आहेत, इलेक्ट्रोल दॅट सिम्बॉल रजिस्ट्रेशन रूल्स, अशा प्रकारे चिन्हाच्या बाबतीत रूल्स आहेत. आणि या रूल्सच्या प्रोव्हिजनच्या अंतर्गत चिन्ह जर त्यांना मागायचं असेल तर ते कमिशनकडे त्यांना सगळं सांगावं लागेल. आणि कमिशन मध्ये हे फार मोठी प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये रूल 12 मध्ये संपूर्ण दिलेलं आहे की त्याला वोटिंग पर्सेंटेज किती, त्याचे लोकसभेचे खासदार किती, विधानसभेचे आमदार किती, त्यांना किती पर्सेंटेज वोट पडले पाहिजे, त्यानंतर ओरिजिनल पक्षामध्ये किती तुम्हाला त्याची जी व्हर्टिकल स्प्लिट आपण जे म्हणतो ती किती झालेली आहे, हे सगळ्या तरतुदी सिद्ध कराव्या लागतात. आणि ते सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर आता नुकतंच आपल्याला चिराग पासवानच्या गटाचं उदाहरण आपल्याला देता येईल. किंवा फार जुनं जर उदाहरण दिलं तर काँग्रेसमध्ये जी स्प्लिट झाली 1969ला, जेव्हा बैलजोडी हे काँग्रेसचं चिन्ह होतं, त्यानंतर ते बैलजोडी चिन्ह फ्रीज करून इंदिरा काँग्रेसला गाय वासरू हे चिन्ह त्यावेळेस देण्यात आलं. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर हे चिन्हाचं हा वाद मिटेल. जर असं कमिशनला वाटलं की हे चिन्ह कुणाला देऊ नये तर कमिशन ते चिन्ह फ्रीज करतं, गोठवतं आणि दोन्ही गटाला वेगवेगळे चिन्ह मिळतील. अशा प्रकारे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. पण ही गोष्ट सत्य आहे की आता दोन्ही गट त्या पक्षावर, राजकीय पक्षावर दावा करण्यासाठी आपापल्या प्रक्रिया, त्यांनी आपापल्या कारवाया सुरू केलेल्या आहेत. कारण प्रत्येक गटाची मिटिंग, शहराची मोहीम वगैरे हे दिसते मात्र हे सत्य. बरं, आता हे दोन्ही गट आहेत ते कायदेशीर लढाईसाठी सज्ज आहेत. म्हणजे ज्येष्ठ विधिज्ञ किंवा कायदेतज्ञ यांच्याकडून सल्लामसलत केली जाते, म्हणजे उद्धव ठाकरेंकडून सुद्धा आणि एकनाथ शिंदेकडून सुद्धा. जर समजा या चिन्हावरती दावा करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना आधी काय करावं लागेल आणि त्याला जर आव्हान किंवा द्यायचं असेल तर मग उद्धव ठाकरे काय करू शकतात? एकनाथ शिंदेला याच्यामध्ये असं करायला लागेल की हा शिवसेना जो पक्ष आहे तो आमचाच पक्ष आहे हे त्यांना आधी सिद्ध करायला लागेल. आणि त्यामध्ये त्यांना हे स्प्लिट जी आहे पक्षामधली किंवा तो पक्ष मूळ पक्ष म्हणून ते दावा करतायत ते सुद्धा त्यांना दाखवावं लागेल. हा मूळ पक्ष आमचाच आहे, आमच्याकडे सर्वात जास्त पदाधिकारी आहे, शाखा प्रमुख आहे, त्यानंतर त्यांची जिल्हा अध्यक्ष आहे, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य वगैरे, हे सगळं दाखवावं लागेल त्यांना. आणि हे सिद्ध केल्यानंतरच ते चिन्हावर दावा करू शकतील. कारण ही मोठी प्रक्रिया त्या कायद्याअंतर्गत करावी लागेल. जी, कळसे सर, खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात. त्यामुळे आता यापुढे आपल्याला कळेलच कोण कायदेशीर लढाई जिंकतं किंवा मग निवडणूक आयोग त्यामध्ये काय निर्णय घेतं. म्हणजे हे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कोणत्या गटाला मिळतं की कुणालाच मिळत नाही या संदर्भात आपल्याला कळेलच. आता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला धक्का दिल्यानंतर भाजप आता आणखी एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपकडून माजी शिवसैनिक अशी ओळख असलेल्या सुरेश प्रभूंना रिंगणामध्ये उतरवलं जाणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीनंतर सुरेश प्रभूंना भाजपकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सुरेश प्रभूंनी भविष्यात निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं.
सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीवरती आपण एक नजर टाकूयात। बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये सुरेश प्रभू हे कोकणातील शिवसेनेच्या महत्त्वाच्या खासदारांपैकी एक खासदार होते। सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती। यानंतर 1998, 1999 या सालच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी विजय मिळवला। 1998 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वन आणि पर्यावरण खात्याचे मंत्री बनले। 2004 सालापर्यंत ते मंत्री होते। ऊर्जा खातं सुद्धा त्यांच्याकडे होतं। 2004च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी विजय मिळवला। त्यानंतर मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरेश प्रभू नद्याजोड प्राधिकरणाचे अध्यक्ष होते। तर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर सुरेश प्रभू यांना भाजपनं राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांची थेट मंत्रिपदी वर्णी लावली होती आणि त्यानंतर सुरेश प्रभू यांनी केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे। त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सुरेश प्रभू यांच्या नावाची जी चर्चा होते त्या संदर्भात दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अतिशय महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की उपराष्ट्रपती पदाची सध्याची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये सर्वात आघाडीवरती सध्या माजी शिवसैनिक आणि माजी केंद्रीय मंत्री जे आहेत सुरेश प्रभू यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे। त्या जिव्हाळ्याच्या पोटीच त्यांना 2014 मध्ये राज्यसभा देण्यात आली। त्या राज्यसभेत दिल्यानंतर त्यांना अनेक महत्वाची मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सुरेश प्रभू यांची एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्या प्रकारचं ट्विट देखील सुरेश प्रभू यांनी केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवरती सुरेश प्रभू यांचं नाव आहे अशा प्रकारची चर्चा राजधानी दिल्लीत सुरू झाली आहे। पण अत्यंत महत्वाचं म्हणजे आगामी काही दिवसातच उपराष्ट्रपती पदासंदर्भातला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। त्यापूर्वी भाजपच्या वतीने कोणाचं नाव जाहीर होतं हे देखील पाहणं शर्माचं ठरणार आहे। पण या घडीला जर बघितलं तर सुरेश प्रभू यांचं नाव सर्वात आघाडीवरती आहे। जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसच्या 9 आमदारांना पक्षानं नोटीस बजावली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे 11 आमदार अनुपस्थित होते। यापैकी 9 आमदारांना पक्षानं नोटीस बजावली। यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील समावेश आहे। विजय वडेट्टीवार, जिशान सिद्दीकी, धीरज देशमुख इत्यादी आमदार विलंबानं पोहोचले आणि त्यांना बाहेर लॉबीतच थांबावं लागलं होतं। दरम्यान अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली होती। मात्र आता या संदर्भात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आलाय। काँग्रेसचे हे 9 आमदार ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव मांडला जात होता किंवा त्यासाठी मतदान सुरू होतं त्यावेळी उशिराने पोहोचले। त्यामुळे काँग्रेस पक्षाने आता या 9 आमदारांना नोटीस बजावली आहे आणि जाब विचारलाय। आता बातमी एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीची। सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदींच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये जाणार आहेत। आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होतील। शनिवारी मोदी आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आणि मंत्रिपदाबाबत चर्चा होणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला जाणार आहेत। शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा काढण्याचं ठरवलंय। या निष्ठा यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे हे मुंबईसह राज्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाणार आहेत। आजपासून या दौऱ्याला सुरुवात होतीये। तर मुंबईतल्या 236 शाखांना भेट देत तिथले शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचा आदित्य ठाकरेंचा मानस आहे। एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या राज्यातील 50 आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आदित्य ठाकरे गाठीभेटी घेणार आहेत। किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरती दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली। नेत्यांविषयी वाईट बोलायचं नाही असं भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीमध्ये ठरलं होतं। मात्र याबाबत सोमय्यांना माहिती नसेल असा टोला केसरकरांनी लगावला। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून ऐकली आणि त्यांनी त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगितलं
की तिथं सर्वचे सर्व नेते उपस्थित होते, भाजपचे सर्वचे सर्व आमदार उपस्थित होते, आमचे सर्व आमदार उपस्थित होते, आमचे नेते उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांच्या बद्दल कुठलाही अपशब्द बोलला जाणार नाही, ही त्यांनी खात्री घेतलेली होती. दुर्दैवाने त्या ठिकाणी किरीट सोमय्या उपस्थित नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना या काही गोष्टीची कल्पना नसेल. मी आजच देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेलो आहे, मुख्यमंत्री महोदयांना निरोप दिला, कारण ते अत्यंत महत्त्वाच्या अशा मीटिंगमध्ये होते आणि माझी खात्री आहे की फडणवीस साहेब उद्या या संदर्भात बोलतील आणि याच्या पुढे असा कटू प्रकार महाराष्ट्रामध्ये घडणार नाही. पुढची बातमी. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत आणि महाविकास आघाडी सरकार असताना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर बॅकफूटवरती होते, पण आता सत्ता परिवर्तन होताच खासदार चिखलीकर सक्रिय झालेत. मागील सरकारच्या काळात घाईने घेतलेले सर्व निर्णय रद्द करू असं चिखलीकरांनी सांगितलं. यावरती श्रेय जरूर घ्या, पण विकास कामं थांबवू नका असं आवाहन अशोक चव्हाणांनी केलं. निधी नसताना देखील अशोकराव चव्हाण यांनी निधी वाटप करण्याची घाई केली आणि सरकार पडणार आहे अविश्वास दाखल झालेला आहे माहीत असताना देखील त्यांनी ऑनलाईन डीपीडीसीची बैठक घेतली. सगळ्या कामांना मान्यता, त्यांचं काय हित कुठं गुंतलेले होते मला माहिती नाही. आणि लागलीच मी 2 तारखेला एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी पत्र दिलं की अशा पद्धतीची बैठक ही चुकीची आहे आणि आज त्या बैठकीला स्थगिती देण्यात आली आणि नवीन पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पूर्ण घेण्यात येईल. काही लोकांना नुसतं आसुरी आनंद, काही लोक काम थांबवण्याचा आनंद काही लोकांना आहे. माझा हे काम चालू ठेवण्यामध्ये आनंद जास्त राहील आणि मला वाटतं कोणी का असे ना काम पूर्ण झालं तर क्रेडिट ज्याला घ्यायचं तरी घ्यावं, माझं काही तक्रार नाही आहे. प्रश्न क्रेडिटचा नाही, इथे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे आणि त्यामुळे असा आनंद आसुरी आनंद घेऊन थांबवण्यापेक्षा मला वाटतं या कामाला आपल्याला पूर्णत्वास नेण्याकरता आपली जी कर्तबगारी आहे ती काही लोकांना दाखवून देता आनंद होईल. आम्हाला आमची काही हरकत नाही, त्यासाठी आम्हाला आनंद आहे. आता बातमी आहे पावसासंदर्भातली. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह शहरामध्ये, ठाणे आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुढचे 4 ते 5 दिवस अशीच परिस्थिती असण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आगामी 2 दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघरला येलो अलर्ट दिलेला आहे, तर ठाणे जिल्ह्याला सुद्धा येलो अलर्ट आहे. मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट. या भागामध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सावरखेड, वाघोली, लेहगाव या भागातील गावांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली, त्यामुळे परिसरातील जमीन पूर्णपणे खरडून गेलेली आहे. पेरणी पूर्णतः खरडली गेल्यामुळे आता शेतकरी अडचणीत सापडलाय. मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब तसेच फडणवीस साहेब आमच्या इथे 5 तारखेला अतिवृष्टीमुळे एवढं काही नुकसान झालं का जे काही आम्ही आता बियाणं पेरलं सर्व ते सगळं वाहून गेलं किंवा सगळं गाळ हे सर्व खरडून गेलं आणि धुरे धारे फूटफाट होऊन अतिवृष्टीमुळं सर्व नुकसान झालं. आता पर्यायी व्यवस्था आम्हाला काहीच नाही आहे. आता काय करा आम्ही, आमचं काही समजत नाही आम्हाला. आता मागील वर्षातच आमच्या अंगावरचं कर्ज नाही फिटलं तर आम्ही समोरचा व्यवहार कसा करायचा. अतिवृष्टी 40 वर्षात पहिल्यांदा आम्ही अनुभवास आली आमच्या. त्याच्यामुळं अक्षरशः जमीन हे पूर्णपणे खरडून गेलेली आहे आणि त्याच्यासोबत पिकही वाहून गेलेले आहे. समजा दुबार जर पेरणी करून बियाणं आणून जर पेरणी करतो म्हटलं ती माती पेरणी करायला शिल्लक राहिलेली नाही आहे. म्हणजे अक्षरशः पावसाने एवढा धुमाकूळ घातला का आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आलेला आहे आणि तो मरणासन्न अवस्थेत आहे. तरी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब व DCM देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी
कुठल्याही अटी शर्ती निकष नियम सगळे बाजूला ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना द्याव्या. कोकणात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे तिथे आणि सर्वात जास्त पावसाची नोंद ही खेडमध्ये झाली आहे. घाटमाथ्यावरील पावसामुळे खेड शहरातून जाणाऱ्या जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता आणि त्यामुळे नदीकाठी असलेल्या घरांना प्रशासनानं स्थलांतरित केलंय. या स्थलांतरित कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. खेड तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती असल्यामुळे नदीकाठच्या काठावरती जी गावं आहेत किंवा जी घरं आहेत त्यांना विस्थापित करण्यात आलं आहे, त्यांना तिथून हलवण्यात आलेलं आहे. खेडमधल्या अशा एका बालवाडीमध्ये 50 जणांना इथे हलवण्यात आलं. आपण बघू शकतात की नदीकाठावरती असलेले असे तब्बल 20 कुटुंब आहेत. ह्या 20 कुटुंबांपैकी 50 जणांना ह्या बालवाडीमध्ये आणण्यात आलेल्या आहेत. गेल्या 4 दिवसापासून ह्या बालवाडीमध्ये हे सगळे कुटुंब आहेत. 50 लोक इथे राहत आहेत. अशाच पद्धतीने एकूण 200 लोकांना प्रशासनाने नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, ज्या नदी काठावरची घरं आहेत त्या लोकांना, आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अशा हॉलमध्ये किंवा अंगणवाड्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हे सगळे कुटुंबांना त्यांची जेवणाची सोय, त्यांची राहण्याची सोय प्रशासनाने पूर्णपणे केलेली आहे. प्रशासनाकडून एक खबरदारी म्हणून या सगळ्या कुटुंबांना विस्थापित करण्यात आलं आहे. आपल्यासोबत काही महिला, आपण त्यांच्याशी बोलूया. काय परिस्थिती आहे, त्यांना सगळ्या कशा पद्धतीने त्यांना विस्थापित करण्यात आलेलं आहे. मला सांगा, तुम्हाला इथे प्रशासनाने कधी आणलंय? 2-3 दिवस झाले इथं आणून ठेवले. कधी तुम्हाला सगळं सांगितलं आणि तुम्हाला इकडे आणलं? प्रशासन जेवण खावण सगळं तुम्हाला देते का? होय देते आणून 2 टाइम जेवण असतं. कधी तुम्ही सामान कसं काय तुम्ही सगळं आणलं तिथे? तिथून पाणी येईल म्हणून सांगितलं म्हणताना आम्ही सगळं सामान असं उचलूनच आणलेलं आहे डोक्यावर. मंगळवारपासून गेल्या 2-3 दिवसापासून हा सगळं आपला जेवढा संसार आहे, हा सगळा संसार त्यांनी सगळा बांधला आणि आपलं फक्त घर तिथे त्यांच्या जागी नदी काठावरती आहे. आम्ही थोडं घेऊन आलो. या आम्हाला एकट्याला मला होत नाही म्हणून थोडं घेऊन आले. आणि कुठलं काय जमानत झाले, गडबडीत कसं असेल तसं घेऊन आले. पालिकेच्या जागेवरतीच गेले. 40 वर्षापासून ही सगळे कुटुंब राहत आहेत. स्वतःचं घर नाहीये, जागा स्वतःची नाहीये, म्हणून ते पक्क घर देखील बांधू शकत नाहीये. पण किमान सरकारनं किंवा महानगरपालिकेने यांना इथून जर हलवलं आणि दुसऱ्या ठिकाणी जर सुरक्षित स्थळी नेलं तर किमान दरवर्षी तरी ह्यांना पावसाळ्यामध्ये जे त्यांची हेलपाटे होतात किंवा त्यांना आपला पूर्ण संसार घेऊन इकडे तिकडे पळावं लागते, ती परिस्थिती जर त्यांच्यावर उद्भवणार नाही इकडे ह्यांचं म्हणणं आहे. परंतु सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आल्या नोटिसी बजावल्या जातात. पूर आल्याच्या सूचना मिळाल्या की त्यांना स्थलांतरित करतात, पुन्हा त्यांना त्यांच्या जागेवर सोडलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. या मुसळधार पावसामुळे सध्या मावळात धबधबे ओसंडून वाहू लागलेत. ओसंडून वाहणाऱ्या या धबधब्यांमुळे डोंगर दऱ्यांचं सौंदर्य खुललंय. पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा, कार्ला इथे पर्यटकांची पावलं त्यामुळे आपोआप वळू लागतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि या भागामध्ये पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्याचं रूप आणखी खुललंय. शिवनेरी परिसर आणि डोंगरावरती हिरवा शालू पांघरल्याचं दृश्य सध्या दिसतंय. काय झाडी, काय डोंगर, काय धबधबे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटांपैकी एक असलेल्या कुंभार्ली घाटाचं सौंदर्य त्यामुळे आणखी खुलून दिसतंय. कुंभार्ली घाटातून जाणारी नागमोडी वळणं, डोंगरावरती पसरलेला हिरवा शालू आणि पावसाच्या सरी, फेसाळ धबधबे वाटसरूंना खुणावतायत. ही खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी.